आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय सुनेत्रा वहिनी या संदर्भातला निर्णय साहेब, करतील. तुम्ही म्हणले म्हणजे बरेच तुमच्याच नगरसेवकांनी तक्रार दिली की बोलायला संधी मिळत नाही, परंतु कामं घेऊन आले तर कामही होत नाहीत. आता नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केलाय की जे फूड टेस्टिंगसाठी मशीन महानगरपालिकेने घेतलेल्या होत्या ते चोरीला गेलेत, ते कुठं आहेत कुणालाच माहित नाही. अशी सुद्धा घटना घडते आणि मला पालिकेचे मला जबाब- मला कोण माहिती जबाबदार घ्यावं लागेल याच्यात हा कुठला प्रश्न आला आणि काय आला. कामं नसती झाली तर उद्रेक झाला असता. 170च्या आसपास नगरसेवक आहेत, 165 175 निवडून नगरसेवक आहेत. आल्यानंतर कामं होत नाहीत असं. कामं होत आहेत. कामं न झाली असती तर आज जर का बघितलं तुम्ही त्या शहरात योग्य तऱ्हेने विकासाची कामं चालू आहेत. आपण एवढा पाऊस होऊन सुद्धा रस्त्यावरच्या खड्ड्यांचं प्रमाण जर का बघितलं तर दरवर्षीपेक्षा अत्यंत कमी आहे. त्यामुळे एक वेगळा पॅटर्न आपण करतोय आणि निश्चितपणे नगरसेवक काम मशीन करतात. हे महत्वाची नाही का? मला माहिती घ्यावी लागेल. मला माहिती. धन्यवाद. आज महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या पुणे शहरातल्या या बैठकीला या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक निरंजनजी डावकरे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, माननीय चंद्रकांतदादा पाटील, धीरजजी घाटे, राजेशजी पांडे, इतर सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित होते. जवळपास 95 नगरसेवकांची उपस्थिती आत्ता या ठिकाणी होती. इतर नगरसेवकांनी काही कारणास्तव पुण्यात नाही असं सांगितलं. आज महत्त्वाचं म्हणजे SIRला 8 दिवस मुदत वाढ मिळाली आहे फक्त, आणि हा SIRचा संपूर्ण विषय गांभीर्याने घेण्याच्या संदर्भातली बैठक होती. पुणे शहर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सप्टेंबर अखेर होणार आहे. त्याची मतदार नोंदणी हा एक प्रामुख्याने विषय होता. शिक्षक मतदारसंघाची नोंदणी हा एक प्रामुख्याने विषय होता. इतर संघटनात्मक विषय होते, परंतु प्रामुख्याने SIR आणि शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातला नगरसेवकांचा सहभाग आणि त्याची नोंदणी हा प्रामुख्याने विषय आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी मांडला. इतरही अनेक संघटनात्मक विषयावर त्यांनी भाष्य केलं. त्यांना आज या ठिकाणी भेटायला केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आले होते. त्यांनी सगळ्यांनी विनंती केली की हा संपूर्ण खटला फास्ट ट्रॅकवर घ्यावा. आज रवीजींना खूप घाईने डोंबिवलीकडे जावं लागलं, कारण आज त्यांच्याकडं जगन्नाथ यात्रा असते आणि फार मोठी यात्रा डोंबिवलीत असते, त्यामुळे ते घाईत निघून गेले. परंतु आज शहरात पूर्ण संघटनात्मक बांधणी, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ, SIR, DLF असे जे संघटनात्मक सगळे विषय होते या संदर्भातली ही बैठक होती आणि आदरणीय रवीजींनी त्याला योग्य ते मार्गदर्शन केलेले. उत्साह वाढवायचा त्यांनी जोर दिला. काय नेमके कशामुळे असं? संघटनात्मक बैठकी या होतच असतात. प्रदेशाध्यक्षांची ही जवळपास आमची 18वी बैठक आहे, त्यामुळे ही काय नवीन बैठक नाही. परंतु प्रत्येक वेळेस एक अजेंडा असतो आणि आजचा अजेंडा हा पदवीधर शिक्षक आणि SIR हा होता. यात निश्चितपणे प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनामुळं नगरसेवकात वेगळा उत्साह येतो आणि त्यातनं या सगळ्या क्लिष्ट विषयात मार्ग निघतात. पदवीधरची नोंदणी हा एक फार क्लिष्ट विषय असतो, कारण दरवर्षी नव्याने नोंदणी करावी लागते. पुणे शहरात जवळपास 5 ते 10 लाख पदवीधर आहेत आणि त्या पदवीधरांची एकूण नोंदणी करण्याच्या दृष्टीने एक मोठा टास्क त्यांनी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दिलेला. तुम्ही एक विषय लावून धरला होता. राष्ट्रवादी सत्तेत नाही, विरोधी पक्षाचे महापालिकेत. काल जय पवारांनी राष्ट्रवादीच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली, आम्हाला निधी मिळत नाहीये. या संदर्भात जय पवारांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं, कारण तो मात्र आम्हाला निधी मिळत नाही अशा पद्धतीची नाराजी बैठकीत. अशी कोणतीही नाराजी वस्तुस्थितीला धरून नाही. महापालिकेतले बजेटचं पुस्तक आपण वाचलं तर निश्चितपणे त्यांनी जी 4 कोटी रुपयाची मागणी केली ती प्रत्येकाला 4 कोटी रुपये या ठिकाणी दिलेत. स्थायी समितीच्या सभासदांचं वेगळे, पक्षनेत्यांना वेगळे, असे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आपण सगळ्यांना निधी दिले आहेत. सगळे मोठे प्रोजेक्ट मग ते कुठल्याही सभासदांचे असो ते त्यांना दिलेले गेलेले आहेत.
आणि त्यामुळं आपण जर का बजेटवरचं भाषणं ऐकली तर एकदम सुंदर होती. आता जर का वेळोवेळी कोण काय म्हणत असतील तर त्याला काही अर्थ नाही, परंतु जी निधीची मागणी किंवा आदरणीय उपमुख्यमंत्र्यांबरोबर सुनेत्रा वहिनींबरोबर जी बोलणं झालं त्याप्रमाणे सर्व सभासदांना या ठिकाणी निधीचं वाटप झालेलं आहे. सभागृहात जर का सभागृहातला एकूण वेळ आपण बघता, आपण पण सुद्धा प्रेक्षक गॅलरीत पत्रकार गॅलरीत असता, तर 60% वेळ हे विरोधक म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना आम्ही देतो. तसे तर बघितलं तर 126 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत, तरी सुद्धा 60% वेळ हा आम्ही त्या सभासदांना देत असतो. त्यांच्या भावनांना आम्ही वेळ देतो. असं बिलकुल चुकीचं म्हणणं आहे की त्यांना वेळ दिला जात नाही. त्यांना जर का सातत्याने बोलायचं असेल, एकाच विषयावर सातत्याने वेगवेगळे मुद्दे न मांडता भाषणं करायची असतील तर निश्चितपणे महापालिकेतलं ते सदन हे भाषण करण्यासाठी नाही तर मुद्दे मांडण्यासाठी आहे. नवीन सभासदांना कळायला उशीर लागतोय, हाच त्यातला गैरसमज त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांनी नावं आरोपीला अटक केलेली. खलील शेखांचा जो दुर्दैवी मृत्यू झालाय तो निश्चितच निंदनीय आहे. तो ज्या पद्धतीत झाला, ज्या परिस्थितीत झाला, याचा अभ्यास समाजातल्या प्रत्येक घटकांनी केले पाहिजे. आणि जे कोण आपल्याला स्वतःला या समाजातले प्रमुख मानतात त्यांच्यासाठी तर हा निश्चितपणे धडा मिळेल. या संदर्भात पोलिसांची 13 पथकं या ठिकाणी शोधतायत आणि जे कोणी मोठे पदाधिकारी स्वयंघोषित नेते होते ते आज भूमिगत झालेत. ही निंदनीय आहे, त्याचा मी निषेध करतो. खरं तर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला सामोर जाण्याची तयारी ही या संदर्भातल्या सर्व जे आरोपी आहेत त्यांनी दाखवायला पाहिजे होती, त्याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती. त्या कुटुंबाला धीर देण्याची गरज होती. अशा वेळेला पळून जाणं ही निश्चितच चांगली गोष्ट नाही. कोर्ट, पोलीस, कायदेशीर प्रक्रिया चालू राहील, पण यातनं या लोकांचा छोटेपणा निश्चितपणे समाजापुढे आलेला आहे आणि समाजाला एक कळून गेलंय की अत्यंत छोट्या मनाचे आणि भित्रे माणसं आहेत. हे परिस्थितीला सामोरं जाण्याची हिंमत यांच्यात नाही. त्या 14 जणांमध्ये त्या 14 एक मिनिट शिवसेनेचे पदाधिकारी आहेत म्हणून वाचवलं जाते का? 14 पैकी एकही आरोपी पुणे पोलिसांना सापडू नये हे दुर्दैव नाही वाटत? 2-2 पथकं तयार आहेत. जे कोणी या ठिकाणी फरार झालेत ती सगळी मोठी आणि हुशार लोक आहेत आणि त्यामुळं किती दिवस कायद्याला चकवतील हे सांगता येत नाही. परंतु ही प्रक्रिया चालू राहील. परंतु त्यांचे जे छोटेपणा आहे हा समाजापुढे आला आहे आणि त्यांनी पळून जाणं हे निश्चितच चांगली घटना नाही. त्यांनी या गोष्टीला सामोरं जायला पाहिजे होतं. जर का ते निश्चितपणे म्हणतात आम्ही त्यात नव्हतो तर त्यांनी या गोष्टीला सामोरं जाऊन त्या कुटुंबियाला धीर देण्याची गरज होती. त्याच्यामध्ये जे आहे ते भाजप नगरसेविकांचं पण नाव आहे. एका भाजप नगर त्याही फरार आहेत. सगळ्यांचीच मी ज्या लोक मी कोणाचंच नाव नाही घेतलं. मला नाव घ्यायची इच्छाही नाही, माझा तो स्वभावही नाही. पण जे कोण स्वयंघोषित नेते होते, रोज लोकांवर बोटं दाखवत होते, हाताची पायाची जेवढी आहेत तेवढी, आज त्यांच्यावरच ती बोटं उठली आहेत. आज त्यांना समाजात तोंड लपवून फिरावं लागतं. याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट माझ्यासारख्याला नाही. आज तुम्ही उठ सूट देवेंद्रजींपासून चंद्रकांत दादांपर्यंत बोलत होतात आणि आज आपल्याला तोंड काळं करून पळावं लागतं. याच्यासारखी दुर्दैवी घटना नाही. आपण या घटनेला जर का सामोरं गेला असतात, पोलिसात गेला असतात, कोर्टाला सामोरं गेला असतात, त्या कुटुंबियाबरोबर उभं राहिला असतात ज्या कुटुंबियाबरोबर तुमचे गेले 25 वर्षाचे संबंध आहेत, अशा काळात तुम्ही तोंड काळं करून पळालात. ही निश्चितपणे तुमचं जे व्यक्तित्व आहे त्याला साजेसं तुम्ही वागताय, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं.